ए तुझं काय मॅगीच आणलंय काय? हो गेली पळून. तर घरात कोणच नाही, तिला बोलव. सकाळपासून कोण नाही. चिकू मी आणि चिकूचं काय आहे? चिकू त्याला कळालंय चिकन आणले. माग दाखवा की चिकन आणले आपलं. तर हे 2 किलो चिकन आणलंय. समूह कशा स्पेशल चिकन आणलंय आता बोल की. नाही काय वट सावित्री स्पेशल चिकन. ते नव गेली पळून इकडे की. ए त्या दोघीसनी बोलू. दुर्गा तू हाक मार. समूला ऐक आणि श्रीशाला इथनं मोठ्या हाक मार. श्रीशाला ए समूह. दोघी लाजायला लागले त्या. हा ह्याला कॅमेरा चालू केले की हिचं ठुमकं चालू होते ते. काय मी पण छानाला श्रीशाच्या तो पॉकेट श्रीश. मधीतलं पैसे घेतले तो तिघीसनी मॅगी आणाय. तो श्रीशा निघाला मॅगी आणायला. कारण ह्या दोघींची मम्मी नाही म्हणलं, मी ह्यांची मम्मी आहे आता. मी माझ्या 3 पुरीसनी काही कमी पडून देणार नाही. कुठे गेले ह्यांची मम्मी? ह्यांची मम्मी सध्या शेतकरी, आज कृषी दिन आहे ना म्हणून शेतात गेले त्या. राहणार ती नको दुर्गा. समूला बोलू की. आली इकडे या समूह. पिमी लाजत्या कशाला? दुर्गा लाजणार. दुर्गा ये इकडं. दप्तर काढायला द्या. ती नव दुर्गा. अगं ह्या तू एका शाळेत आहे त्या, तू फक्त वेगळ्या शाळेत कसं काय ग? होय मग तू समोर काय बोलत नव्हतं शाळेत. का? दुर्गा काय म्हणते मग मला ह्यांच्या शाळेतच जायचं नाही. मग ते नव बरोबर तुमचं पण कट करणार. ऐका ह्या दोघी बहिणी एका शाळेत आहे त्या आणि ही फक्त वेगळ्या शाळेत आहे. ती काय म्हणत्या बारकी सगळ्यात आहे छुट्टी. ती म्हणत्या मला ह्या दोघींच्या शाळेतच जायचं नाही. का? या प्रश्नाचं उत्तर दे. कारण ह्या शाळेत टॉपला आहे. कुठल्या? ह्या शाळेत दुर्गा टॉपला शिवाय टॉपर आहे. टॉपर आहे तिघीत पण टॉपर आहेच की त्या तिघीत. मग विषयच नाही. आणि तू ती झालं तिकडं तोंड वळलं मला विषय संपला. इकडे एक टॉपर उभा आहे. इकडे एक टॉपर आहे. ही कुठं? हा सीबीएसई ला काशीगाव विद्यानिकेतन मध्ये. श्रीशा होती आधी राजाराम बापू मध्ये मिलिटरी स्कूल मध्ये. परत तिथनं आपण ऍडमिशन काढलं कारण की सगळा दिवस तिचा येण्या जाण्यातच आणि सकाळी जाणार 7ला संध्याकाळी येणार 6ला. त्यामुळं पोरगी पण वैतागलेली. त्यामुळे ती स्कूल कॅन्सल करून समोरच्या स्कूलमध्ये घातली. आपण म्हणतो पोरं लवकर गेली पोरगी वैतागली, पण त्याच्या मागे तिच्या मम्मीचं पण कष्ट असतं ना. सकाळी लवकर आधी उठावं लागतं, सगळं करावं लागतं. इकडे या. मम्मी असणे कधी ग्राह्यच धरत नाही काय. तर विषय काय माहिती का? तर श्रीशाची मम्मी म्हणते अशी की म्हणत्या मम्म्यांचं पण कष्ट असतं तसं काय नाही. कारण पप्पासनी पप्पाने फीस भरली नाही तर आम्हाला शाळेत कशी घ्यायची. आणि मम्मीने डबाच केलं नाही तर खाशील कशी रोज. बरोबर आहे. मला समूचं पटलं. कारण की समू बरोबर बोलली. कारण की मम्मी उठते 5ला, पप्पा उठते 4ला. तेव्हा ती मग रुटीन लागतं सगळं. हा नाही ग? मग काय दांडग रुटीन. पप्पा तुम्ही 4ला उठता. पप्पा 6 वाजता. 2 दिवस उठून पहाटेच जाते त्यांनी तत्वज्ञान झाले. तिसऱ्या दिवशी आहेतच टायमिंगला उठते. नाही पाऊस चालू झाला म्हणून वेळानं उठायला लागलो ग. कारण कसं आहे लवकर वैरण जाणं चुकीचं आहे. पाऊस व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने पॉझिटिव्ह. मग होच की व्यायाम चालू जाईल. मग 11ला करतोय 12ला करतोय खरं व्यायाम ह्यो करतोच मी. हा नाही का दुर्गा? तुझं पप्पा व्यायाम करते का ग? होय कुठं चालायला? आईच्या गावात माहित नाही करत. आधी जायचं. आता मला माहित नाही जातात का नाही. पण 6 वाजता उठते पप्पा. 6 वाजता? उठते मी किती वाजता उठतो? कोंबडा चावायला नाही कोंबड्यांचा आवडायला.
कोंबड्यांचा आवरायला मी किती वाजता उठतो? माहित नाही वाईट मला माहित आहे पप्पाच्या हा? आणि या तिघींची नाव आहे ती बरं का. दुर्गाचं नाव काय आहे सांग? दुर्गेश्वरी. पडनाव आपण काय म्हणतो? तिला कायच म्हणत दुर्गा देवी. दुर्गा देवी. आणि मला काय म्हणतं सा? म्हातारी. म्हातारी. नाही मला म्हातारी नाहीच म्हणत आता खोटं बोल. पहिलं नाव आहे अगं पहिलं म्हातारी. आता काय म्हणते चिकिया. मला नाही चिक्या म्हणत खोटं बोलते. मग काय सांग? मग काय सांग? छकुली म्हणते. काय सांग की हिला माहितीये? मला टिंग्या म्हणतात. कुणाला? हिला टिंग्या. हा दुर्गाला म्हणते टिंग्या. आणि समोर म्हणते पीमी. समूचं नाव मीच पाडले पिमी. नाही मी नाही तिचं म्हणायला हिच्याच पप्पानं हा. पिमी. समूचं पिमी पिमी करत ते मीच. तुम्ही आता मला वाटतं मीच म्हणतोय सगळ्या म्हणजे आपल्या घरात सगळ्याच मीच म्हणतो. समूह छोटी होती तर असे म्हणायची तुम्ही मला पीमेचं म्हणा. मग मी आता पिमीच म्हणतो. आणि सगळ्यात जास्त नावं हिला पडली श्रीशाला. काय काय चिक्क्या आहे, परत म्हातारी आहे, आता काय आहे. भोप्या आहे. अगं कशाला रे सांगते. काय नाव वाळलंय? नाव आहे ना छकुली, परी. छकुली, परी. एकदम छोटीशी होती ना, परी म्हणायची. आता तिला कायच आवडत नाही, तिथल्या ओनली श्रीशा आवडतं. होय. आणि आणि आमची दुर्गाना भरपूर रिस्पेक्टफुली दोन बहिणी मोठ्या बहिणींशी बोलते. एकीला म्हणते ए समे, दुसरीला श्रीशाच म्हणते. एक दिवस यांची भांडणं आपण शेअर करूया काय नाही, फॅमिलीला? बहिणींची भांडणं शेअर तेच की. करायची. चक्कर येऊन पडते दुर्गाचं रुद्र रूप बघितलं. हळूच व्हिडिओ घ्या. कारण समोर रूपच दाखवता येणार नाही, कारण समोर कळ काढून बाजूला होती. समोर कॅमेरा चालू केलं समोर गप. खरं दुर्गा देवी एकदा पिटली पिटली की पिटली. म्हणून तर नाव तिचं आमच्या मासाहेबांना नाव ठेवले दुर्गा. आधी माझं नाव वेगळं वेगळं ठरवलेलं. होय. मग सीजन. अगं मी म्हणत होतो काय? पप्पा माझं सेजल नाव ठेव. हा हिचं मी नाव म्हणत होतो सेजल ठेव. आणि माझ्या बारशाच्या वेळेला पोऱ्या लाटत बसलेली. तुझ्या बारशाच्या वेळेस समू पोऱ्या लाटत बसलेली. हिला बघ कवाच आठवते. ती मुठ्ठा सगळं कळत होतं का नाही? मम्मीने सांगितलेलं. होय पोऱ्या लाटत बसलेली. पुऱ्या लाटत होती तुझी? होय. कशाला? तुझं काय होतं कार्यक्रम? बारशाचा. बारशाला? अगं बाई ग. पोऱ्या लाटत बसली. आणि माझ्या बारशाला काय करत बसले? तुझ्या बारशाला तिनं बिर्याणी केली. आपल्या फॅमिली बरोबर शेअर करूया श्रीशाच्या बारशाचा अल्बम. होय. समूचं पण आलं. ह्यांचा अल्बम सगळ्यांचा संघटन अल्बम शेअर करा. मी पहिलेले काय दिसायचे आता बघा बाजूचे काय माहित नाही. माझा तिकडं फक्त अगं बाई गो बारका ग्लो आला व्हिडिओ. येड्यातनं काढले अल्बम. हा तो. तर अशा पद्धतीने आता चिकनची तयारी चालू आहे. हो. आणि श्रीशाची मम्मी, समूची काकी आणि दुर्गाची मिमी. पण मम्मी झालं. दुर्गाची मिमी. मीच आधी मिमी म्हणते, पुन्हा ती म्हणते. तर हिचं नाव पडलेलं आहे मिमी. आणि माझं समू मला पहिली मम्मीच म्हणायची हो. होय. आणि या कोण? आणि ह्यो चिक्या. आमचा पोरगा आहे. घरातला एकटा बॉय आहे बॉय. कसं आहे? बॉय. टॉम बॉय आहे टॉम बॉय. सारखा येतोय आता बघाय काय चाललंय त्याला आला चिकनचा वास त्यामुळे होय लसूण बिसून सोडल्यात कळतं. बरं लय मोठा व्हिडिओ होते. मग काय करायचं आता? मग मी अजून चिकन दाखवते. मम्मी मी मॅगी घेऊन येते. माझ्यावर कोण येणार आहे? कोण कोण मॅग खाणार आहे तिघीत? दुर्गा, श्रीशा. मी नाही. मला माहित होतं तू खाणार नाहीस. हिनं काल खाल्लं. होय काल खाल्ला मी, आज नाही. आज नको मग काय खाणार तू? मला चहा दे. आणि बस. खा की मॅगी बाळा पोट कारण मी मुसरा खाऊन आले शाळेत. अगं खरं ती एवढं तुला दिला आम्हाला फणस पण दिलेलं शाळेत. दोन डबा हा म्हणून खाऊन आले पोट भरून. आई गो किती. आम्ही चार दिलेलं खायला. दुर्गाचं रात्री जेवण केलं. हळूच कॅमेरा दुर्गा देवीवर आहे. म्हणजे तुला नुसते रिएक्शन बघा तिची. चिकन पराठा काय नको. खाणार आहे की मी ही करणार आहे रोट्या. खाणार आहे आता तुझं तर लयच पोट भरले मग मॅगी खाणार आहेस का नाही? खाणार आहे दोन्ही पण खाणार आहे. मॅगी खाणार आहे, रोट्या खाणार आहे, चिकन खाणार आहे. हा, मी दिसतं खाऊ पप्पा की अहो दाखवायचं काय नाही केलेलं? नाही. फणस फणस कुणी दिलं होतं सरांनी? हा 3 फणस आणलेलो का? असंच. हा वाटायला
अजून एक राहिले तू परवा दिवशी देणार आहे, तू उद्या बिया भाजून देणार आहे ती खायला. शाळेतच मम्मी मी उगवते तुमच्या शाळेत. ये की पण पप्पा आलेलं. मला बिया नको बाई, मला फणसाचं घर पाहिजे. मम्मी तुझी मला माहित आहे ही शाळा का सोडणार नाही. भात शाळेतच, आमटी शाळेतच, फणस शाळेतच, सगळं शाळेतच. बुधवारचा कुठं खाऊ मिळतं पण का भेटतो. सांग? नाही बुधवारचा खाऊ पण भेटतो. काय असतो? लाडू बिडू असतात पण आता बंदच केले. लवकरच कंप्लीट. आज बुधवार होता आता किती विलास दुर्गा तू? तिसरीला तिसरीला. श्रीषा तू किती विलास? आमची शाळा पण बंद हा? सहावीला. श्रीषाला कर. तर श्रीषाला असं काय बोललो की श्रीषा लगेच ठुमुक ठुमुक चालतच. दुर्गा किती विला? तिसरीला. श्रीषा माहित नाही. तुमची पोरगी कितवीला तीच माहित नाही मम्मी बघ. माझ्या मते दुसरीला आहे श्रीषा, CBSE ला. नाही मग सहावीला आहे. कसं आहे लगेच कबूल झालं नाही. आणि तू 7वीला. म्हणजे श्रीषा 6वीला, ही 7वीला, सगळ्यात लहान दुर्गा, आणि दुर्गापेक्षा लहान चिकू. चिकू. आणि ह्या दोघीपेक्षा सगळ्यात हुशार आहे दुर्गा. एवढी लहान असून एवढा अभ्यास करते. ह्याच नीती सांगते तुम्हाला समजावून. ह्या जगभरात दोघी कुठला पण प्रश्न विचार, आपल्या देशाचं नाव काय दुर्गा? गडबडीत होतं. काय आहे आपल्या देशाचं नाव काय आहे? महाराष्ट्र लिहून टाकलेलं. महाराष्ट्र तिनं टाकली आहे मग तिनं सांगितलं ना अजून देशाचं नाव. काय भारत आहे. हा. आणि हिंदुस्थान कुठला देश आहे? हिंदुस्थान. हा. महाराष्ट्र. महाराष्ट्र. महाराष्ट्रानंच गाडी अडकल्या वाटतं. जय जय काय रे महाराष्ट्र माझा. कागद? महाराष्ट्र. ए ती कागद घेऊन ये जावा. चिक्या जायला गाणाच्या अंगावर. कसली कागद घेऊन आला यो गाणा भाई? आमची जाळी तर उघडा. नाही दिसते घ्या जरा. आणि लवकरच गुड न्यूज आपला मोबाईल भेटणार आहे. होय. तर श्रीषा गेलेली आहे कागद आणाय. कसली? दुर्गाच्या शाळेतली कागद घेऊन आल्या. कागद आलाय. लॉटरीचे तिकीट घेतलं. हे दुर्गाला 5 लाख रुपये मिळालेत. 5 लाख काय पण. अगं होय तर हिने वया फाडून टाकल्या असतील. जिल्हा परिषद शाळा मला पण भेटलंय. टाकलाच काढून टाकलं काय? नाही काय आहे? काय माहिती. इकडे दुर्गा देवी निघालेली आहे ह्या दोघींच्या स्कूलमध्ये असं मला वाटत आहे. खरंच दिलाय. आता तुम्ही तिघी जाणार आहे? एकाच घरातल्या 3 कन्या. पहिलीच टाकलाय तो. पहिली बस नाहीस ग तू. बोनाफाईड दिले होय. तर अशा प्रकारे दाखला वगैरे काय नाही. हे फक्त आपली नोटीस वगैरे दिल्या. म्हणजे दुर्गाची उपस्थिती चांगली आहे स्कूलमध्ये म्हणून तिने पाठवले. अभिनंदन दुर्गा. हा ते दुर्गा खरंच टाकलाय दिलाय. नाही नाही आता तू तिसरीला आहेस. अजून 4थी 5वी 5वीची पण सोडणार आहेत आणि आता नवीन शाळा पण होणार आहे. होय. बांधणार आहेत होय बांधणार 2 आहे. महिन्यात. बघ दुर्गाला सगळं माहिती आहे. सरांनी सांगितलं. 2 महिने शाळा बंद होणार. हो. गेलं पण. आता हे काय घेऊन आलीस? मग अशी तुम्ही बघितलं आमच्या थापात ठोकायच्या चाललेल्या. आणि आता असं चाललंय की इथं करायचं आहे सुक्क आणि पातळ चिकन. आणि इथं आहे बिर्याणीसाठीचा कांदा तळायचा चाललाय. तर थोडीच बिर्याणी करणार आहे म्हणजे थोडीशी, कारण आत्ता पुरेल एवढी म्हणून. पण कांदा जास्त घेतलाय कारण मी सुक्क जे चिकन आहे त्यात तळलेला कांदा टाकणार आहे त्यामुळे चव छान लागते. त्यासाठी मी कांदा जरा जास्तच तळलाय. इकडं जरा तळलाय आणि हो तळत आलाय. आणि आज युनिक पद्धतीने बिर्याणी करणार आहे की चिकन मॅरिनेशन केलेलं नाही, चिकन उकलून घेतले म्हणजे हळदीत मिठात आणि तेलात छान असं उकलून आणि थोडक्यात शिजवून घेतले म्हणजे आपली बिर्याणी झटपट होणार आहे त्यासाठी. आणि जे मसाले घालायचे असतात ते मसाले तर सगळे घालणारच आहे, जसं की आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि हा खडा मसाला काढलाय आणि स्टोरेज झालं फुल. तर ह्याच्यात आहेत सगळे खडे मसाले जसे की मसाला वेलची म्हणजे स्टार फूल वगैरे वगैरे भरपूर काय काय. आणि
की मस्त असं बघा आता कांदा तळत आलाय. आणि जसं आपण ह्याला मसाला करतो, जसं की म्हणलं आता मी टोमॅटो भाजून घेणार, नंतर कांदा घालणार, दही घालणार, आलं लसूण पेस्ट घालणार, त्याची छान अशी पूड करून घेणार आणि मग वर दमला तांदूळ लावणार, त्याच्यावर थर लावणार तांदळाचा. तर अशी बिर्याणी करणार आहे आणि नेहमीप्रमाणे सुकं पातळ करणार आहे. तर चला, अशी एखादी मी नक्कीच तुमच्याबरोबर व्यवस्थित आणि डीपरित्या ही जर बिर्याणी छान झाली चिकन मॅरिनेशन न करता, तर 100% ह्या बिर्याणीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते बरं का. व्हिडिओ एडिट करायला. होय, तर एका मोबाईलवर हाल चालू आहे सध्या, मला पण ब्लॉगिंग करू वाटायला लागले आता, त्यामुळे उद्या मिळेल आपला माझा मला. तुमचा तुम्हालाच घ्या, मला मोबाईल नसतोय माझ्याजवळ दिवसभर. आता मी अशीच बिना मोबाईलची तळलेला फ्राय कांदा काय बरोबर व्हिडिओ एडिट करायचा आहे. तुझा रायबा उद्या खाणार आहे मार माझा दे का. साहेबासनी झाल्या सर्दी आणि काल आपण चिकन दम बिर्याणीचा व्हिडिओ करायला घेतला होता. त्यात काय झालं, मी मोबाईल घेतला ना एडिटिंगला. तेच की, आणि झालं पुन्हा लक्षातच नाही कोणाच्या, आणि माझ्या पण जीवन झाल्यावर लक्षात आलं की व्हिडिओ करायचा आहे. रेसिपी दाखवायची राहिली. रेसिपी जर बिर्याणी छान झाली तर शेअर करणार होती. ही काल माझं मी डोकं लावलंय आणि ही बिर्याणी एकदम छान आणि टेम्पटिंग झाला, तर फक्त हाडकं राहिली ती. विषय हार्ड आहे. विषय हार्ड आहे नाही, म्हणजे मॅरिनेशनची गरज नाही आणि झटपट बिर्याणी होत्या, ती पण एकदम वर्ल्ड क्लास म्हणलं तरी चालेल आहे ना. होय, एक नंबर चव लागते बिर्याणीची. जर तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा. आणि व्हिडिओ मुलींचं संभाषण होतं ते तुम्ही ऐकलं आणि चिकन दाखवलं, एवढ्यातच आपला व्हिडिओ समाप्त होतो. धन्यवाद. धन्यवाद.